पंढरपूरच्या कुंभार गल्लीतील घडलेल्या त्या हत्याकांडानं संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरलेला होता। 15 जुलै 2025 रोजी सुरेखा जगताप आणि लखन जगताप या मायलेकरांची निर्गुण हत्या झाली। कोणत्याही पुराव्याशिवाय केलेला हा गुन्हा पोलिसांसाठी एक परफेक्ट मर्डर ठरू पाहत होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। अखेर 7 महिन्यांच्या अथक तपासानंतर या प्रकरणातील धक्कादायक गुपित आता बाहेर आलंय। या दुहेरी हत्याकांडात नेमकं काय घडलं होतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। 15 जुलै 2025च्या मध्यरात्री लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांची राहत्या घरात धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली होती। लखन हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचा। त्याचे वडील घरी परतले तेव्हा त्यांना समोर रक्ताचा सडा आणि आपल्या पत्नी आणि मुलाचे मृतदेह दिसले। विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर काही वेळातच एका व्यक्तीनं पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली। साहेब, आमच्या गल्लीत 2 खून झाले आहेत, लवकर या, असं सांगणारा तो इसमच प्रत्यक्षात खुनी असेल याचा अंदाज कोणालाच नव्हता। यानंतर मात्र तपासाची चक्रे फिरले। मात्र सलग 7 महिने पोलीस अंधारातच चाचपडत होते। मात्र 18 जानेवारी रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी तपासाची सूत्रे आपल्या हातात घेतली। तांत्रिक तपासाचा आधार घेत त्यांनी परिसरातील मोबाईलचा डंप डेटा गोळा केला। CDR आणि संशयितांच्या लोकेशनची पडताळणी केली। यावेळी पोलिसांना आढळलं की गुन्ह्याच्या वेळी काही लोकांचे मोबाईल संशयास्पदरित्या त्या स्पॉटवर इनॅक्टिव्ह होते। एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या एका ठोस माहितीच्या आधारे सोलापूर ग्रामीण पोलिसांचं पथक थेट राजस्थानच्या जोधपूरमध्ये पोहोचलं। तिथून 2 मुख्य सूत्रधारांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं। आरोपींनी दिलेल्या कबुलीनंतर पोलीस देखील चक्रावून गेलेले होते। पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी केवळ हत्यारच नव्हे तर घरातील 55 इंची टीव्ही सुद्धा चंद्रभागा नदीत फेकून दिलेला होता। 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी नदीपात्रातून ही शस्त्रे आणि टीव्ही जप्त केलेले आहेत। या दुहेरी हत्याकांडाचं कारण काय, तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण कृत्यामागे 2 प्रमुख कारण समोर आलेली आहेत। यामधील पहिलं कारण म्हणजे जागेचा जुना वाद, तर दुसरं कारण म्हणजे अनैतिक संबंधातून निर्माण झालेला टोकाचा द्वेष। या प्रकरणामध्ये सध्या पोलिसांनी मास्टर माइंड म्हणून विशाल शिंदे नाईक तसेच 2 इतर आरोपींना अटक केलेली आहे। हा आरोपी इतका कावेबाज होता की तो स्वतःच पोलिसांना फोन करून तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत होता। 7 महिने त्याने निर्दोषत्वाचे नाटक केलं, पण तांत्रिक पुराव्यांपुढे त्याचे हे नाटक सपशेल अपयशी ठरलंय। पंढरपूर सत्र न्यायालयाने आरोपींना 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या कारवाईमुळे पंढरपुरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक होतंय।